हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला। जर काही सजेशन असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। गुढीपाडवा स्पेशल हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। याआधी सुद्धा मी 3 वेगवेगळ्या प्रकारचे कळ्यांचे दाखवलेले आहेत। हा पहिल्यांदाच हा व्हिडिओ अपलोड केला फुलांचा। इथे मी क्रीम कलरची लोकर घेतलेली आहे आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची, एक चेन तयार करायची। एक चेन तयार केल्यानंतर आपल्याला इथे या मॅजिक रिंग मध्ये मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 मुके खांब केल्यानंतर इथे आपल्याला हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घेतलं। इथे आपल्याला चेन तयार करायच्या 1 2 3 4 5 चेन तयार केल्या। त्यानंतर आपल्याला 1 2 3 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा, म्हणजे आपल्याला इथे ट्रिपल क्रोशे करायचा आहे। आणि पहिला जो मुका खांब आहे जिथे आपण चेन तयार केल्या तिथेच आपल्याला खालच्या बाजूने हा लूप असा ओढून घ्यायचा आणि 2-2 लूप मधनं आपण सुई बाहेर हा धागा काढून घ्यायचा आहे। सुरुवातीला 1 2 3 4 वेळा इथे आपण ट्रिपल क्रोशे करून घेतला। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि हे जे 2 लूप दिसतात इथे आपल्याला ह्या चेनचे आणि हे जे आपण या बाजूला आपण ट्रिपल क्रोशे केला त्याचा एक लूप, म्हणजे इथे आपल्याला त्याचं स्लिप स्टिच करून घ्यायचं एक चेन तयार करून। पुन्हा 1 2 3 4 5 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच पहिल्याच मुक्या खांबाच्या तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। ही झाली आपली मोगऱ्याची एक पाकळी तयार। त्यानंतर पुढची जी 2 नंबरची चेन आहे तिथे स्लिप स्टिच करून अशा पद्धतीने जोडायचं। त्यानंतर 1 2 3 4 5 चेन आणि सुईवर 3 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि पुन्हा तिथे जिथे आपण चेन तयार केलेले आहेत तिथेच आपल्याला 2-2 लूप असे 1 वेळा 2 3 4 वेळा 2-2 लूप असे सुईतून बाहेर काढून घ्यायचे आहेत। एक चेन तयार करायची आणि इथे लूप आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे या दोन्ही बाजूचे लूप घ्यायचे आणि स्लिप स्टिचने इथे या चेनला जोडून घ्यायचं। 1 2 3 4 5 चेन आणि पुन्हा तिथेच एक स्लिप स्टिच करून जोडायचं। ही झाली आपली दुसरी पाकळी तयार। तिसऱ्या पाकळीसाठी पुन्हा पुढच्या 3 नंबरच्या चेनवर आपण इथे मुक्या खांबावर स्लिप स्टिच करायचं। पुन्हा 5 चेन करायच्या, ट्रिपल क्रोशे करायचा, म्हणजे आपण उंच खांब म्हणतो। तर तो उंच खांब करून पुन्हा एक चेन तयार करायची आणि पुन्हा 5 चेन तयार करून तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। अशा पद्धतीने मी ह्या बाकी पाकळ्या तयार करून घेते। इथे मी या 6 पाकळ्या तयार करून घेतल्या आणि सुरुवातीला आपण पहिल्या राऊंडला इथे मुके खांब तयार केले होते। तर त्या कोणत्याही एका मुक्या खांबामध्ये आपल्याला हे असा लूप, म्हणजे ते मुक्या खांबावरच आपल्याला आतून पाकळ्या तयार करायच्या आहेत। अशा पद्धतीने ते स्लिप स्टिच करून इथे आपण जॉईंट केलं होतं, ही थोडी पहिला धागा थोडा इथे करूया आणि स्लिप स्टिच करून घ्यायचं। आपण आतून पाकळ्या तयार करून घेणार आहोत। ह्या झाल्या बाहेरच्या पाकळ्या 6। आतून सुद्धा आपल्याला 6 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। मुक्या खांबावर मी इथे एक स्लिप स्टिच करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इथे आता 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा। याच्या अगोदर आपण 3 वेळा सुईवर वेढा घालून घेतला, तोही उंच खांब केला। इथे आपल्याला आता पुन्हा अशा पद्धतीने जिथे मुका खांब आहे तिथेच आपल्याला हे 2-2 लूप असे काढून घ्यायचे आहेत। इथे सुद्धा आपल्याला हा उंच खांब करून घ्यायचा
एक चेन तयार करायची आणि हे जे 2 लूप दिसतात या चेनचे आणि या मुक्या उंच खांबाचे तिथून इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि पुन्हा त्या मुक्या खांबावरच आपल्याला इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. म्हणजे ही झाली आपली आतली छोटी पाकळी तयार. डबल लेअरचं जे मोगऱ्याचं फूल असतो आपण ते करून घेणार आहोत. ही पहिली पाकळी आणि ही छोटी दुसरी पाकळी तयार झाली. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढचा जो मुका खांब आहे त्यावर सुरुवातीच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं ही पाकळी बनवायला थोडी अवघड जाते. इथे पुन्हा स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि पुन्हा इथे 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि खालच्या बाजूने त्याच पाकळीवर आपल्याला पुन्हा तिथेच जिथे आपण 4 चेन तयार केल्या तिथेच इथे आपल्याला 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि त्या दुसऱ्या मुक्या खांबावरच 1 2 3 वेळा सुई 2-2 लूपमधनं अशी बाहेर काढून घ्यायची. एक चेन तयार करायची. सुरुवातीच्या जशा आपण पाकळ्या केल्या तशाच यासुद्धा करून घ्यायच्या. 1 2 3 4 आणि पुन्हा तिथेच त्याच मुक्या खांबावर इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. ही झाली आपली दुसरी पाकळी तयार. पुन्हा तिसऱ्या मुक्या खांबावर स्लिप स्टिच करून घ्यायचं. इथे आपले एकूण 6 मुके खांब आहेत. तिसऱ्या इथे जर मुके खांब लक्षात येत नसतील तर अर्धे खांब केले तरीही चालतात. 3 4 सुईवर पुन्हा 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि जिथून आपण तिसऱ्या मुक्या खांबावर हे चेन तयार केला तिथेच आपल्याला व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळे मी हे बनवून घेते. 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि हा जो तिसरा मुका खांब आहे तिथे मी बनवताना लगेच लक्षात येईल तरी मी या 4 पाकळ्या तयार करून घेते. म्हणजे आतल्या आपल्या 6 पाकळ्या तयार होतील. इथे मी या अगोदरच्या या 6 पाकळ्या खालच्या बाजूच्या आणि पुन्हा या छोट्या 6 पाकळ्या तयार करून घेतल्या आणि एक चेन तयार करून धागा कट करून घेतला आणि मागच्या बाजूने मी हा धागा ओढून घेतला. फुलाचे हे आपले 2 लेयर तयार झालेले आहेत आणि आपण आता इथे लावण्यासाठी जी कळी असते ही कळी आपण बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे. आणि 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि ही जी पहिली चेन आहे आपली तिथे खांब तयार करायचा. 2 लूप हे 2 लूप असेच ठेवायचे. अर्धवट असा खांब करायचा आहे आपल्याला. 1 पुन्हा 2 लूपमधनं सुई बाहेर घ्यायची. हे लूप पुन्हा असाच ठेवायचा. 2 लूपमधनं सुई बाहेर घ्यायची. हे 4 लूप होतात. इथे आपल्याला एकूण हे 4 खांब झाले. सुरुवातीला आपण ज्या 4 चेन केल्या होत्या तो एक खांब, हा दुसरा, 3 आणि 4 खांब. 4 खांब केल्यानंतर हे सगळे लूप 4 लूप एकत्र सुईतून बाहेर काढून घ्यायचे आणि हे पॅक करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने आणखी एक कळी वरच्या बाजूने आपल्याला असंच एक पॅटर्न वरच्या बाजूने करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 चेन आणि ही जी पहिली चेन आहे 1 2 3 4 पहिली जी चेन आहे तिथे आपल्याला पुन्हा खालच्या बाजूने जसं केलं तसंच 2-2 लूपमधनं सुई बाहेर घ्यायची आहे. म्हणजे अर्धवट खांब म्हणता येईल. इनकम्प्लीट क्रोशे. हे आपले 4 लूप सुईवर आणि खाली आपण 4 खांब केले. 4ही लूप एकत्र लॉक करून घ्यायचं असं आणि झाली आपली ही कळी तयार. एक चेन तयार करून जास्तीची लोकर कट करून घ्यायची. थोडंसं ठेवायचा धागा.
म्हणजे आपल्याला याची गाठ बांधून घ्यायची आहे खाली 2 इंची. इथे मी थोडासा आतमध्ये दोन्ही बाजूने ग्लू लावून देणार आहे, म्हणजे एक सुंदर असा कळीचा आकार दिसतो याला. आणि हे झाल्यानंतर हा जो आपण भाग बनवलेला आहे फुलाचा, याला अगोदर आपण ग्लू लावून घेतल्यानंतर खालच्या बाजूने मागच्या बाजूने आपण जे मॅजिक रिंग बनवलेली आहे त्यातून हे आपल्याला असं मागच्या बाजूने ओढून घ्यायचे आहे कळी. आणि इथे ग्लू लावला तरीही चालेल किंवा मागच्या बाजूने गाठ बांधली तरीही चालेल. आणि सुंदर असं हे आपलं मोगऱ्याचं फूल तयार झालेलं आहे. आणखी मी इथे काही फूल तयार करून घेणार आहे. तुम्हाला किती मोठी वेणी बनवायची आहे किंवा आपण पिनमध्ये जे लावतो आंबाड्यासाठी तसंही लावता येणार आहे. तर इथे मी काही फूल आणखी तयार करून घेते. ही फूल आणि आपण ही कळी बनवून घेतलेली आहे. इथे आपल्याला मी हा ग्लू वापरत आहे. ग्लू नसेल तर तुम्ही हॉट ग्लूने चिटकवलं तरीही चालेल. अशा पद्धतीने म्हणजे ही आपली दोन्ही बाजूने थोडा थोडा ग्लू लावून चिटकवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दाबून घ्यायचं त्याला, म्हणजे आपला हा फुलाचा आतला भाग तयार झाला. आणि हे फूल मागच्या बाजूने हे जे आपण शेवटी एक धागा सोडला होता तो मागच्या बाजूने असा ओढून घ्यायचा. आणि ही कळीसुद्धा आपल्याला मागच्या बाजूने जे आपण सुरुवातीला मॅजिक रिंग बनवली ते सुद्धा आतल्या बाजूने, फूल सरळ आहे की उलट हे अगोदर पाहून घ्यायचं. मोठी कळी जी आहे ती खालच्या बाजूने आणि छोट्या ज्या कळ्या बनवल्या त्या वरच्या बाजूने. आणि सगळ्यांची इथे आपण गाठ बांधून घेऊयात या चारही धाग्यांची आणि धागा कट करून घेणार आहोत. 2 गाठ मी इथे बांधून घेते आणि ही जास्तीची लोकर मी कट करून घेणार आहे. खालच्या बाजूने आपण हे धागा कट करून घेतला आणि ही जी आपण कळीचा जो भाग आहे थोडा थोडा ग्लू इथे साईडने असा लावून घेऊ खालच्या बाजूने, म्हणजे हे व्यवस्थित दिसेल. थोडं प्रेस करून घ्यायचं त्याला, म्हणजे तिथे अशी ती कळी चिकटून दिसेल. आणि सुंदर असं हे आपलं पहिली जी कळी असते आपली ती थोडीशी फोल्ड झाल्यासारखी होते, तर तिथे सुद्धा आपण एक अशा थोडासा किंचित ग्लू लावून इथे मागच्या बाजूने प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं तिथे. आणि सुंदर असं हे आपलं मोगऱ्याचं फूल तयार झालेलं आहे. इथे मी हे 5 मोगऱ्यांचे फूल बनवलेले आहे. सुंदर असे आपले फूल तयार झालेले आहेत. मी इथे गजरा जो बनवते तो 5 फुलांचा बनवते. तुम्हाला जर यापेक्षा मोठा गजरा हवा असेल आणखी काही फूल अशाच पद्धतीने वाढवले तरीही चालणार आहेत. खूप सुंदर असे फूल झालेले आहेत. आता आपण याला बांधण्यासाठी गजऱ्याला लावण्यासाठी दोरी बनवून घेऊयात. आणि शेवटी आपल्याला याआधीसुद्धा मी मोगऱ्याचा फुलांचा गजरा दाखवलेला आहे. त्यात जी कळी दाखवली होती अशी छोट्या आकाराची साईडला दोरीला बांधण्यासाठी, तर अगोदर आपण ती पाहूयात. जसं आपण हा आतला भाग बनवला कळीसारखा तसाच आपल्याला इथे छोट्या आकाराचं थोडंसं मी दाखवते. इथे काय करायचं, 1 2 3 4 स्लिप नॉट तयार करून 4 चेन तयार केल्या. आणि ह्या पहिल्या चेनमध्ये इथे आपल्याला अर्धवट म्हणजे इनकम्प्लीट खांब करून घ्यायचा 1 आणि 2 वेळेला 2 लूप, म्हणजे इथे फक्त आपण हे 3 खांब करून घेतले. तिन्ही लूप सुईतून बाहेर काढून घ्यायचे. पुन्हा आपल्याला इथे 1 2 3 4 चेन तयार करायच्या. आणि पहिली जी चेन आहे तिथे अशा पद्धतीने अर्धा खांब म्हणता येईल किंवा अर्धवट खांब म्हणता येईल, इथे इनकम्प्लीट क्रोशे अशा पद्धतीने हे तिन्ही लूप एकत्र काढून घ्यायचे. एक चेन तयार करायची आणि थोडासा धागा ठेवून लोकर कट करून घ्यायची. हे बनल्यानंतर आपल्याला इथे अशी गाठ बांधून घ्यायची. 2 गाठ बांधून घेऊया. आणि आतला जो भाग आहे पोकळ भाग तिथे ग्लू लावून घेणार आहोत, म्हणजे कळीच तयार होईल आपली छोटीशी.
अशा पद्धतीने आणि कळीचा आकार एक द्यायचा, गोल फिरवून असं व्यवस्थित चिकटवून घ्यायचं. अशा पद्धतीने ही झाली आपली कळी तयार. याआधीसुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड केला होता. मोगऱ्याचे 2-3 पॅटर्न गजऱ्यांचे दाखवलेले आहेत, पण ते कळीचा जो गजरा असतो तसे दाखवलेले आहेत. हे आपण पूर्ण फूल उमललेलं आहे. हे एक झाली आपली कळी तयार. अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा तयार करून घेते. इथे आपल्या 2 कळ्या मी तयार करून घेतल्या. आता याला लावण्यासाठी जो हिरवा भाग लागतो तो आपण तयार करून घेऊयात. यासाठी मी इथे हिरव्या रंगाची लोकर घेतली आणि मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे. मॅजिक रिंग केल्यानंतर 1-2 चेन तयार करायच्या आणि इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. एक खांब तयार केला, त्यानंतर 1-2 चेन तयार करायच्या आणि इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं या रिंगमध्येच. पुन्हा 1-2 चेन तयार करायच्या आणि एक खांब तयार करायचा आणि 2 चेन तयार करायच्या आणि खालच्या बाजूने आपण इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. असं आणखी एक वेळा करून घ्यायचं आहे. 1-2 चेन, एक खांब, 2 चेन आणि स्लिप स्टिच. ही मॅजिक रिंग जी आहे ती ओढून घ्यायची अशा पद्धतीने आणि एक चेन तयार करून जास्तीचा जो धागा आहे तो इथे कट करून घ्यायचा. नंतर आपण ही कळी जी बनवली आहे ती उलट्या बाजूने अशी चिकटवून घेणार आहोत इथे ग्लूने. मी शेवटी दाखवते. इथे आपण ही आता दोरी, हे फूल जिथे आपल्याला जोडायचे आहेत तिथे आपण त्याला आपण खालचा बेस बनवून घेणार आहोत दोरीचा. तर त्यासाठी इथे आपल्याला चेन तयार करायच्या आहेत. 1-2-3-4-5-6 अशा मी काही चेन तयार करून घेते आणि किती लागतील चेन ते मी सांगते. इथे मी ही 50 चेन तयार करून घेतल्या आणि इथे फूल ठेवून पाहायचे असे, म्हणजे किती आपल्याला साईज मोठी लागेल त्याच्यानुसार. इथे मी आता ह्या 50 चेन तयार करून घेतल्या आणि खालचा जो बेस आहे तो व्यवस्थित बसतात चेन. तर आपण इथे या 50 चेन नंतर पाहूयात. एक चेन आपण एक्स्ट्रा करून घेऊ. एक चेन आपल्याला स्किप करून घ्यायची आणि पुढची जी चेन आहे 2 नंबरची जी चेन आहे तिथे आपल्याला मुकाखांब करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एकाच लूपमध्ये, इथे जो व्ही दिसतो तो एका लूपमधनं आपल्याला मुकेखांब तयार करून घ्यायचे आहेत. पहिल्या ठिकाणी आपण इथे एक चेन स्किप केली आणि इथे एक मुकाखांब केला. तिथेच 1-2 त्याच सुरुवातीला 2 नंबरची जी चेन आहे तिथे आपण हे 3 मुकेखांब करून घेतले आणि बाकी चेनवर आपल्याला एक एक असा मुकाखांब करून घ्यायचा आहे. तर मी शेवटच्या चेनपर्यंत इथे मुकेखांब करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी प्रत्येक चेनवर एक एक मुकेखांब तयार करून घेतले आणि शेवटच्या चेनवर आपल्याला इथे 1-2-3-4-5 तयार करून घेऊयात. आणखी एक केला तरीही चालेल. आपल्याला असं राऊंडमध्ये इथे करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक चेनवर आता इथे पुन्हा या बाजूने सुद्धा एक एक मुकाखांब करून घ्यायचा आहे. इथे सुरुवातीला इथे आपण 3 मुकेखांब केलेले आहेत आणि बाकी प्रत्येक चेनवर एक एक, आणि फक्त इथे शेवटच्या चेनवर एकत्र 5 मुकेखांब केले. बाकी चेनवर एक एक असे मुकेखांब करून घ्यायचे आहेत. इथे मी प्रत्येक चेनवर एक एक मुकेखांब करून घेतले आणि सुरुवातीला आपण 3 मुकेखांब एकत्र करून घेतले होते. तर त्या चेनवर आपल्याला आणखी शेवटच्या एक आणि हा दुसरा
आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपण अशी पट्टी म्हणजे बेस तयार केला याचा. याच्यावर आपण फूल चिकटवून घेणार आहोत आणि इथे आपण आता काही चेन तयार करून घेऊयात. किती मोठा लागेल त्याच्यानुसार मी काही चेन तयार करून घेते आणि किती बनवलं ते सांगते. इथे मी या 31 चेन तयार करून घेतल्या. 1 2 3 चेन सोडून चौथ्या चेनवर आपण इथे एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. प्रत्येक चेनवर इथे आपण एक एक स्लिप स्टिच करून घेऊयात म्हणजे ही दोरी तयार होईल छान. प्रत्येक चेनवर एक एक स्लिप स्टिच करून घेते. इथे मी या प्रत्येक चेनवर, इथे मला थोडं कमी वाटत आहे चेन, तुम्ही वाढवून घेतल्या तरीही चालेल. 31 चेन आपण इथे तयार करून घेतल्या आणि पहिली जी चेन आहे तिथे सुद्धा स्लिप स्टिचने जोडून धागा कट करून घ्यायचा आहे. एक चेन तयार करायची आणि जास्तीचा धागा कट करून घ्यायचा. एक बाजूने आपण हे असे लूप तयार करून स्लिप स्टिचने तयार करून घेतलं आणि आपण आता दुसऱ्या बाजूने सरळ जी बाजू आहे तिथे आपण दुसऱ्या बाजूने गाठ बांधून घेऊयात. इथे स्लिप नॉट तयार करून घेतलेली आहे आणि जी सरळ बाजू आहे तिथे हे मध्यभागी जे आपण इथे 5 मुके खांब केले होते, 2 या बाजूने सोडून 2 या बाजूने सोडायचे आणि मध्यभागी जो मुका खांब आहे तिथे आपल्याला हे नॉट असे पॅक करून घेणार आहोत. आणि इथे मी आता 31 चेन तयार केल्या होत्या, तर इथे 31 चेन तयार करून पुन्हा स्लिप स्टिचने इथपर्यंत मी स्लिप स्टिच करत या बाजूने जसं बनवलं आपण गाठ बांधण्यासाठी तर तयार करून घेते दुसरी बाजूसुद्धा. इथे मी जेव्हा चेन पूर्ण करते त्यावेळेला मी इथे 3 किंवा 4 चेन इथे स्किप केल्या. 1 2 3 का ते सांगते मी. तिथे आपल्याला जर लटकन लावायचे असतील तर इथे थोडंसं असं आपल्याला नॉट बांधून घेता येईल किंवा मी ज्या कळ्या दाखवल्या आहेत या कळ्यासुद्धा आपल्याला इथे जोडता येतील. दोन्ही दाखवल्या आहेत. जर तुम्हाला कळी आवडत असेल तर तुम्ही इथे कळी जोडू शकता किंवा टेसल म्हणतो आपण लटकन, तर ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. इथे हे जे आपण पाण्याचा आकार जो बनवला होता कळीसाठी मॅजिक रिंग आणि थोडासा आपण लूप उरलेला जो ठेवतो तो असा वरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे. किंवा हे जर तुम्हाला कळी नको असेल, कळी दाखवते मी, याआधीसुद्धा गजऱ्याला लावून दाखवली होती. इथे थोडासा ग्लू लावायचा आणि ही कळी तिकडनं आपण धागा कट केला तिथे लावून असा इथे ग्लू लावायचा आहे आणि सुई दोऱ्याने सुद्धा इथे लावू शकतात. ही अशी कळी शेवटी आपण या दोरीला इथे सुई दोऱ्याने लावून घेणार आहोत किंवा याच धाग्याने गाठ बांधून घेतली तरीही चालणार आहे, पण सुई दोऱ्याने व्यवस्थित बसेल इथे. किंवा जर तुम्हाला लटकन लावायचे असतील तर मी इथे लटकन लावून दाखवते. तर आपल्याला काय करायचं आहे, बोटावर असे काही राऊंड्स तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 राऊंड मी इथे हे बोटावर वेढे घालून घेतले, धागा कट करून घेतला आणि इथे काय करायचं आपल्याला थोडा धागा आपण असा कट करून घ्यायचा आहे आणि यात आपल्याला गाठ व्यवस्थित बांधून घ्यायची. 2 किंवा 3 गाठ अशा इथे अशा मारून घेणार आहोत आपण. 1 म्हणजे सुटणार नाही, 2 गाठ पुरेशा होतात. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे काय करायचं, थोडासा आणखी धागा कट करून घ्यायचा. इथे धागा कट करून घ्यायचा. पहिला आपण असा बोटावर वेढा घालून घेणार आहोत, नंतर सांगते. थोडासा इथे अशा पद्धतीने 1 2 2-3 राऊंड असे आपण
करून घेणार आहोत आणि याची एक नॉट बांधून घ्यायची, गाठ बांधून घ्यायची आणि अशा पद्धतीने नॉट बांधल्यानंतर सुईने केलं तर आणखीन सोपं जाईल. म्हणजे इथून हा धागा वरती घेतला तर कट करायची गरज नाही आपल्याला. आणि हा जो खालच्या बाजूचा धागा आहे त्यात आपण काय करून घेऊयात, हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत धागे पूर्ण. आणि पाहायचं आणि व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. मी कट करून घेते. हे इथे मी व्यवस्थित असे कट करून घेतले, एकसारखे येतील असे. आणि इथे एक मणी घालून घ्यायचा, नसेल तर मणी नाही घातला तरी चालेल. आणि इथे ज्या आपण 3 चेन तयार केल्या होत्या, इथे आपल्याला इथे फक्त नॉट बांधून घ्यायची, गाठ बांधून घ्यायची आहे. आणि थोडा व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने मी काय करते, ही जी पट्टी आहे आपण बनवून घेतलेली, तर याला अशी ठेवायची सरळ बाजूने ठेवायची. आणि हे जे सुरुवात आहे तिथे खालच्या बाजूने ग्लू लावायचा, किंवा सुई दोऱ्याने, ग्लू नसेल तर सुई दोऱ्याने शिवून घेतलं तरीही चालेल. तर मी इथे काय करते, हे अशा पद्धतीने ठेवते व्यवस्थित असे. आणि खालचा हिरवा भाग दिसणार नाही अशा पद्धतीने हे सगळे फूल मी व्यवस्थित चिकटवून घेते. ग्लूचा वास काहीच नाही. तुम्ही सुई दोऱ्याने, पांढऱ्या दोऱ्याने शिवून घेतलं तरीही चालणार आहे. तर मी इथे व्यवस्थित चिकटवून घेते आणि हे लटकनसुद्धा इथे जोडून घेते. आणि पूर्ण झाल्यानंतर गजरा कसा झाला ते दाखवते. इथे मी हे 5ही फुलं चिकटवून घेतले, ग्लूने घेतलेले आहेत. हॉट ग्लू असेल तर हॉट ग्लू, किंवा दुसरा ग्लू कोणता असेल तुमच्याकडे तर त्यानेही चिकटवून घेऊ शकतात. इथे हे लटकनसुद्धा मी लावून घेतले. लटकनला धागा असतानाच त्याच्यात मी हे मणी जोडून घेतलेले आहेत. आणि सुंदर असा हा आपला गजरा झालेला आहे. याआधी मी कळी दाखवली होती या अगोदरच्या गजऱ्यामध्ये, तर ती कळीही अशा प्रकारे तुम्ही इथे जोडू शकतात. कळी कशी बनवायची ते व्हिडिओत मी दाखवलेलंच आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.